नमस्कार माय ट्यूब फॅमिली. तर गिरणी कामगारांना प्रत्येकी 9.5 लाखांमध्ये घरे 1,500 कोटी देण्यास मान्यता मिळाली असून स्वस्त घरांचा मार्ग मोकळा झालेला आहे. तर नवीन शासन निर्णय, नवीन GR आलेला आहे. काय आहे अपडेट गिरणी कामगारांबद्दल, चला पाहूया सविस्तर माहिती. तर जो शासन निर्णय आहे तो तर मी दाखवणारच आहे, पण घरांच्या मागणीसाठी गिरणी कामगारांच्या संघटनांकडून सातत्याने आंदोलने केली जात आहेत. मात्र त्याची दखल सरकारकडून घेतली जात नाही. त्यामुळे गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांमध्ये सरकारबद्दल प्रचंड असंतोष आहे. त्याचा फटका आगामी निवडणुकीत बसू शकतो याची जाणीव झाल्याने सरकारने आज गिरणी कामगारांच्या घरांसाठी 1,500 कोटी रुपये देण्यास मान्यता दिली. 1 लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चित झाली आहे. त्यांच्यासाठी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात 300 चौरस फुटांची घरे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. परंतु अद्याप त्या दिशेने काहीच हालचाली होत नसल्याचे दिसून आल्याने गिरणी कामगारांच्या संघटनांनी उपोषण व अन्य मार्गाने आंदोलने सुरू केली आहेत. अखेर सरकारने मुंबईतील गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणेला महाराष्ट्र निवारा निधीतून 1,500 कोटी रुपये निधी देण्यास मान्यता दिली. तसा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. गिरणी कामगारांना प्रत्येकी 9.5 लाखांमध्ये घर दिले जाणार आहे. सरकारकडून प्रत्येकी घरासाठी 5.5 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. अनुदानाचा तो खर्च मुंबई महानगरपालिका गृहनिर्माण विभागाच्या अखत्यारीतील महाराष्ट्र निवारा निधी आणि अर्थसंकल्पीय तरतूद असा समप्रमाणात विभागला जाणार आहे. त्यातील महाराष्ट्र निवारा निधीतील 1,500 कोटी रुपये देण्यास आज मान्यता दिली गेली आहे. चला तर मग जो शासन निर्णय, जो GR प्रसिद्ध केला आहे, त्या GR मध्ये काय लिहिलेलं आहे चला आपण पाहूया. गिरणी कामगार घरकुलांसाठी बांधण्यात येणाऱ्या सदनिकांसाठी महाराष्ट्र निवारा निधीतून रुपये 1,500 कोटी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन गृहनिर्माण विभाग शासन निर्णय क्रमांक इथे दिलेला आहे. त्याच्यानंतर ही आजची तारीख दिलेली आहे आणि त्याच्यानंतर ही सगळी प्रस्तावना दिलेली आहे आणि प्रस्तावना दिल्याच्यानंतर खाली आहे शासन निर्णय. तर गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी गृहनिर्माण विभागांतर्गत मंत्रालय स्तरावर स्थापित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणेत रुपये 1,500 कोटी अक्षरी रुपये 1,500 कोटी इतका निधी महाराष्ट्र निवारा निधीतून उपलब्ध करून देण्यास यान्वये मान्यता देण्यात येत आहे. त्यानंतर GR मध्ये दुसरा मुद्दा दिलेला आहे. उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हाडा प्राधिकरण यांनी गृहनिर्माण विभागांतर्गत मंत्रालय स्तरावर स्थापित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणेच्या खालील खात्यामध्ये रुपये 1,500 कोटी इतका निधी जमा करण्याची कार्यवाही त्वरित करावी. तर GR मधील जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तुम्ही स्वतःसुद्धा जाऊन तो GR जो आहे तो चेक करू शकता. मी त्याची लिंक हवी तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. सो हीच अपडेट गिरणी कामगारांबद्दल मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.